घड्याळाच्या काट्यांची गती कशी आहे याची उत्तम समज त्यांना आहे आणि अमोल तरुण आहे, त्याच्यापुढे अजून मोठी राजकीय कारकीर्द आहे, त्यामुळे ते आपल्याला वेगवेगळ्या वळणावर भेटत राहतील। ते संत साहित्याचाही अभ्यास करतात, त्यामुळे आज निरोप घेताना संत तुकारामांचा एक अभंग म्हणून मी त्यांना शुभेच्छा देतो। मनाचे संकल्प पावतील सिद्धी, जरी राहे बुद्धी याचे पायी। मनाचे संकल्प पावतील सिद्धी, जरी राहे बुद्धी याचे पायी। तुका म्हणे मज धाडिले निरोप, मार्ग हा सोपा सुखरूप। आणि आता सोपा सुखरूप मार्ग कुठला? अमोल मिटकरी तुम्ही ठरवा आणि तुकोबाराया तुम्हाला नेहमीच मार्गदर्शन करत राहतील। शशिकांत शिंदे हे देखील निवृत्त होत आहेत। शशिकांत शिंदे आणि माझा जन्म एकाच मातीतला आहे, आम्ही दोघेही साताऱ्याचे सुपुत्र आहोत। त्यात दोघेही शिंदे, त्यामुळे आमचं नातं तसं गावकीचं भावकीचं आहे। साताऱ्याची माती झुंज करायला लढायला शिकवते, कामगार चळवळ असो किंवा माथाडी कामगारांचे प्रश्न असो। शशिकांतजी आपण नेहमीच अग्रभागी राहिलेला आहात आणि सर्वसामान्यांच्या लढ्यामध्ये त्यांना न्याय देण्यासाठी पुढे राहिलात। सर्वसामान्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी जीवाचं रान करणारा गडी अशी तुमची ओळख आहे आणि म्हणून शशिकांतरावासारखा सर्वसामान्यांसाठी भांडणारा नेता या सभागृहाची शान आहे। शशिकांतरावांचं मित्रमंडळ मोठं आहे, त्यामुळे त्यांना मित्र संपदा मंत्री म्हटलं तर वावगं ठरणार नाही, मंत्री होते तुम्ही। त्याचबरोबर साताऱ्यातल्या जो काही घटना झाली त्याच्याबद्दल बऱ्याचदा चर्चाही झाली, आपण घेतलेली भूमिका देखील सभागृहाने पाहिलेली आहे आणि म्हणून काही जणांनी घटनेचं राजकारण करण्याचाही प्रयत्न केला, परंतु शशिकांतजींनी सत्याची बाजू घेतली। शिंदे किसी से डरते नहीं और मैदान छोड़ के भागते नहीं हे दाखवलं तुम्ही। त्यामुळे शशिकांतजी एका पक्षाचे प्रदेश अध्यक्ष पण आहेत, त्यामुळे सभागृहात नसला तरी तुमच्या अशी कोणत्या ना कोणत्या कारणाने आपली संबंध येतच राहतील। भावी राजकीय आणि सामाजिक वाटचालीसाठी मी आपल्याला शुभेच्छा देतो। एक शेर बोलतो तुमच्यासाठी। मुसाफिर है हम भी, मुसाफिर हो तुम भी, मुसाफिर है हम भी, मुसाफिर है तुम भी, हर मोड़ पर फिर मुलाकात होती रहेगी। रणजित सिंह जी सभापती महोदय, रणजित सिंहजी मोहिते पाटील हे देखील निवृत्त होत आहेत। सहकार क्षेत्रातील आपला मोठा वारसा आहे। ग्रामीण अर्थव्यवस्था कशी बळकट करायची याचं उत्तम ज्ञान आपल्याला आहे। सोलापूर जिल्ह्याच्या विकासासाठी आणि शेतकऱ्यांच्या ग्रामीण प्रश्नांसाठी आपण दिलेलं योगदान अतिशय महत्त्वाचं आहे आणि आपल्या अभ्यास वृत्तीचा सभागृहाला नेहमीच फायदा झालेला आहे। आजोबा शंकरराव मोहिते पाटील आणि वडील विजयसिंग मोहिते पाटील यांच्याकडून सहकाराचा वारसा आपल्याला लाभलेला आहे, त्यामुळे विधान परिषदेतही आपण सतत सहकाराची आणि सहकार्याची भूमिका घेतलेली आहे, ही सगळ्यांनाच माहीत आहे। आणि विनाकारण संघर्ष, अकारण टीका, वादविवाद आपल्या स्वभावात कधी दिसला नाही आणि त्यामुळे मी आपल्याला एवढंच सांगतो की आपल्याला पुढच्या वाटचालीत देखील मी मनापासून शुभेच्छा आपल्याला